मी आज आपल्याला घेऊन जात आहे वीरता आणि बलिदानाचे एक उत्तम उदाहरण असलेला गड बघण्यासाठी. नमस्कार, मी सावली. या माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. संपूर्ण व्हिडिओ खूप सुंदर विश्लेषण केलेला आहे. संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुणे शहरापासून साधारणपणे 28 किलोमीटर अंतरावर असणारा हा किल्ला पुणे शहराच्या नैऋत्य दिशेला असून सह्याद्रीच्या पूर्व शाखेवर धुलेश्वर डोंगराच्या रांगेत आहे. 4400 फूट उंच हा गिरिदुर्ग प्रकारचा आणि मध्यम श्रेणी चढाईचा पुणे जिल्ह्यात असणारा हा एक किल्ला आहे. सिंहगडचे मूळ नाव कोंढाणा होते आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात त्यांचे विश्वासू सरदार आणि बालमित्र नरवीर तानाजी मालुसरे यांची वीरता आणि बलिदान याच्या स्मरणार्थ छत्रपती शिवाजी महाराज यांनी या गडाचे कोंढाणा हे नाव बदलून सिंहगड हे नाव ठेवले. सिंहगडाची लढाई फेब्रुवारी 1670 रोजी कोंढाणा किल्ल्यावर म्हणजेच आत्ताच्या सिंहगड किल्ल्यावर झाली होती. मराठा साम्राज्याचे सेनापती नरवीर तानाजी मालुसरे आणि सिंहगडाचे राजपूत किल्लेदार उदय भानसिंग राठोड यांच्यात ही लढाई झाली होती. वेढा घेण्याच्या वेळी तानाजी मालुसरे आणि त्यांचे मावळे एका घोरपडीच्या साहाय्याने किल्ल्याकडे जाणाऱ्या एका उंच खडकावर पोहोचले. गडावर चढताना मराठ्यांना रोखले गेले आणि यावेळी पहारेकरी व मराठे यांच्यात लढाई झाली. उदयभान आणि नरवीर तानाजी हे आमने-सामने युद्धात गुंतले. यावेळी उदयभानने तानाजी मालुसरे यांची ढाल फोडली. याची भरपाई म्हणून तानाजी मालुसरे यांनी त्यांच्या पगडीचे कापड ढाल म्हणून लपेटले आणि अखेरच्या श्वासापर्यंत लढाई सुरूच ठेवली. या लढाईत उदयभान आणि नरवीर तानाजी मालुसरे यांना वीरमरण आले. दुसऱ्या मार्गाने प्रवेश करून मराठा सैनिकांनी किल्ला ताब्यात घेतला. नरवीर तानाजी मालुसरेंना वीरमरण आले हे जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना समजले, तेव्हा त्यांनी अत्यंत दुःखात "गड आला पण सिंह गेला" हे वाक्य उच्चारले. सिंहगड गडावर जाण्यासाठी गडाच्या पश्चिमेस कल्याण दरवाजा आहे. कोंढाणपूर वरून पायथ्याच्या कल्याण गावातून वर आल्यास ह्या दरवाजातून आपला प्रवेश होतो. कल्याण दरवाजातून आत गेल्यावर या दरवाजाच्या वर पहारा ठेवण्यासाठी बुरुज बनवलेला आहे. येथून शत्रूंवर नजर ठेवली जात असे. पहिल्या दरवाजापासून पुढे आले की गड प्रेमींसाठी गडाची माहिती म्हणून गडाचा नकाशा लावलेला आहे. इथून थोडं पुढे आले की अजून एक दरवाजा दिसतो. सिंहगड येथे विविध पक्षी, विविध प्राणी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. पुणे दरवाजातून आतमध्ये प्रवेश केल्यावर पुढे दिसतो अथांग पसरलेला भव्य असा किल्ला परिसर. किल्ल्याचे मुख्य दोन दरवाजे सोडून पुढे आल्यावर किल्ल्याचे प्रवेशद्वार दिसते. या दरवाजातून पुढे आले की आपल्याला किल्ल्यातील विविधता पाहायला मिळते. इथून थोडं पुढं आलं की उजव्या बाजूला तोफखाना याकडे जाण्याचा मार्ग आहे. त्या काळी या ठिकाणी तोफा, तोफगोळे, बारूद हे ठेवले जात असत. तोफखान्यापासून मागे फिरून आलो की डाव्या बाजूला समोर घोड्यांची पागा म्हणजेच जुन्या काळात किल्ल्यावरील घोडे बांधण्याचे ठिकाण आहे. या ठिकाणी किल्ल्यातील घोडे बांधले जायचे.
घोड्यांचे पागा पाहून पुढे आल्यावर आपल्याला पाहायला मिळते किल्ल्यावर केलेले जागोजागी मोठमोठे पाण्याचे साठे. पाण्याचे साठे बघून मी निघाले पुढे संपूर्ण किल्ल्याबद्दल माहिती मिळवायला. सिंहगड किल्ल्यावर श्री अमृतेश्वर भैरव मंदिर हे अमृतेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. भैरव हे कोळ्यांचे दैवत आहे. यादवांच्या आधी या गडावर कोळ्यांची वस्ती होती. मंदिरात भैरव व भैरवी या देवी देवतांच्या मूर्ती आहेत. अमृतेश्वराचे दर्शन घेऊन थोडं पुढं आले की खालच्या बाजूस डावीकडे छोट्याशा तलावाच्या बाजूला गेल्यावर हे प्रसिद्ध देवटाके आहेत. पूर्वी व आजही या टाक्यांचा उपयोग पिण्याचे पाणी म्हणून केला जात आहे. देवटाक्यापासून थोडे पुढे आले की सिंहगडाचे दक्षिण टोक म्हणजेच झुंजार बुरुज पुढे दिसतो. तिथूनच समोर पसरलेले पानशेतचे खोरे दिसते. झुंजार कड्यापासून मागे वळाले की समोर दिसतो डोंगिरीचा उर्फ तानाजी कडा. झुंजार बुरुज मागे येऊन तटभिंतीच्या बाजूने असलेल्या पायवाटेने डोंगिरीच्या कड्यावरून नरवीर तानाजी व त्यांचे मावळे घोरपडीच्या साहाय्याने वर चढले होते. डोंगिरीच्या कड्यापासून मागे फिरले की देवटाक्यापासून थोडे वर आले की डाव्या बाजूला समोर आपल्याला नरवीर तानाजी मालुसरे यांचे स्मारक पाहायला मिळते. तानाजी मालुसरे यांचे स्मारक हे त्यांच्या शौर्याचे, बलिदानाची आणि स्वामीनिष्ठेची साक्ष देत आहे. स्मारकाच्या भिंतीवर आधी लगीन कोंढाण्याचे, मग लगीन रायबाचे या प्रसंगाचे चित्रीकरण केलेले आहे. स्मारकामध्ये तानाजी मालुसरे व त्यांच्यासोबत असणारे मावळे यांच्या प्रतिकृती आहेत. आज दिनांक 4 फेब्रुवारी नरवीर तानाजी मालुसरे यांची पुण्यतिथी निमित्त त्यांना विनम्र अभिवादन. नरवीर तानाजी मालुसरे यांच्या स्मारकापासून डाव्या बाजूस वरती श्री कोंढाणेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. कोंढाणेश्वर हे शंकराचे मंदिर असून ते यादवांचे कुलदैवत होते. हे मंदिर गड स्थापनेपासून येथे आहे. कोंढाणेश्वराचे दर्शन घेऊन थोडं पुढं डाव्या बाजूस डोंगर उतरून खाली आल्यावर समोर राजस्थानी पद्धतीचे रंगीत देवळासारखी घुमटी दिसते. तीच छत्रपती राजाराम महाराज यांची समाधी आहे.